सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी यशया याचा 45वा अध्याय आणि 18वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडवणारा करता तोच. त्याने तिची स्थापना केली, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तीचवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नाही. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वरच आमचा उत्पन्न करता आणि निर्माण करता आहे. त्याचबरोबरीनं पृथ्वीचा पाया देखील परमेश्वरानंच घडवलेला आहे, घातलेला आहे आणि या पृथ्वीची स्थापना देखील परमेश्वरानं केलेली आहे. आणि या ठिकाणी परमेश्वराचा उद्देश, ही पृथ्वी निर्माण करण्याचा उद्देश की ती निर्जन राहावी म्हणून ती उत्पन्न केलेली नाही किंवा ती निर्माण केलेली नाही, तर त्यावरती लोकवस्ती व्हावी म्हणून परमेश्वरानं ती घडवलेली आहे. आणि परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे आणि माझ्याशिवाय अन्य परमेश्वर कोणी नाही. आणि म्हणून परमेश्वरानं जर आपल्याला ही पृथ्वी दिलेली आहे, या पृथ्वीवरती लोकवस्ती व्हावी ही देवाची इच्छा आहे, तर आम्ही या पृथ्वीवर राहत असताना त्या परमेश्वराची आठवण करूया, त्या निर्माणकर्त्याची आठवण करूया, त्या परमेश्वराचा शब्दात आपण या पृथ्वीवरती पाळूया आणि त्या परमेश्वराची स्तुती, गौरव आणि आराधना करूया आणि त्या परमेश्वराचा आपण आशीर्वाद घेऊया. आजचं वचन देव बापा आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, चांगलं आरोग्य दे, त्यांचं काम आशीर्वादित कर, येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर. आणि परमेश्वरा, तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. सर्वांना शब्दाचा राखून ठेवलेला आशीर्वाद दे. सर्वांच्या कुटुंबाचं तारण कर. सर्वांना सुखी समाधानी व आनंदी ठेव. आणि सर्वांनी या पृथ्वीवरती राहून परमेश्वराची आठवण करून परमेश्वराची स्तुती आणि गौरव करावं, त्याच्या शब्दाची आठवण करावी म्हणून सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. आम्ही पुन्हा प्रार्थना करतो, सर्वांच्या जीवनामध्ये कार्य, चिन्ह, चमत्कार कर. येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा, एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून माझ्याकडे पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. आणि त्याचबरोबरीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि रोज तुम्ही परमेश्वराच्या नावामध्ये आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल. आमेन.